नमस्कार. आकाशवाणी केंद्रावरून मी स्वीटी गायकवाड दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहूया ठळक बातम्या. मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशींच्या वक्तव्यावरून वाद. एकतर भैयाजी जोशींना चिल्लर म्हणा, नाहीतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्ला. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलंच पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचं सभागृहात उत्तर. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे सापडत नाही, त्याचा खून झाला असावा, मंत्री संजय शिरसाटांनी व्यक्त केली शंका. बीडमधील शिरूर तालुक्यात भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडून एकाला जबर मारहाण. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणियांकडून अनेक व्हिडिओ शेअर. दक्षिण आफ्रिकेला हरवून न्यूझीलंडची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक. आता भारताशी गाठ. रविवारच्या सामन्याकडे जगाचं लक्ष. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेचा पोलिसांच्या वेशातील फोटो सापडला. पोलीस असल्याचे सांगून अनेक तरुणींना फसवायचा. भावकीतीलच 36 वर्षांच्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी. नकार दिल्याने कटरने वार. गोधडीसारखं अंग शिवण्याची वेळ. 280% छत्रपती संभाजीनगरची हादरवणारी ही घटना. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. पुन्हा आकाशवाणी केंद्रावरून घेत राहू वेगवान बातम्यांचा आढावा.